अश्विनीसाठी खूप महत्त्वाचा दिवस होता, कारण त्या दिवशी तिच्या मुलाचा वाढदिवस होता. सकाळी 8 वाजता जेव्हा ती ऑफिसला निघाली तेव्हा वाटेत एका निर्जन रस्त्यावर तिला काही मजूर काम करताना दिसले. तिथं एका वृद्ध माणसानं तिला गळ्यावरून हात फिरवत थांब असा इशारा दिला, पण कामाच्या घाईत असलेल्या अश्विनीनं त्याकडे दुर्लक्ष केले. ऑफिसमध्ये पोहोचल्यावरही तिला एक विचित्र अनुभव आला. तिच्या कॉम्प्युटर स्क्रीनवरून एक पांढरा ससा उडी मारून गेल्याचा तिला भास झाला. नियती जणू तिला पांढऱ्या रंगाच्या रूपानं काहीतरी सुचवत होती. ऑफिसमध्ये कामाचा व्याप वाढल्यानं अश्विनीला निघायला उशीर झाला. रात्री 8:45च्या सुमारास जेव्हा ती त्याच निर्जन रस्त्यावरून कारनं घरी परतत होती तेव्हा अचानक हेडलाईटच्या प्रकाशात तिला रस्त्याच्या मधोमध एक पांढरा ससा बसलेला दिसला. अश्विनीनं हॉर्न वाजवला, पण तो ससा तिथून हलला नाही. भीतीपोटी तिनं गाडी मागे घेण्यास सुरुवात केली तेव्हा तो ससा पळून जाण्याऐवजी गाडीच्या मागे मागे येऊ लागला. अश्विनीनं गाडी वळवण्याचा प्रयत्न केला, तरीही तो ससा तिचा पाठलाग सोडत नव्हता. तब्बल 4 किलोमीटरपर्यंत त्या सशानं तिच्या गाडीचा पाठलाग केला. तेव्हा परिस्थिती अतिशय भीतीदायक होती, कारण मध्यरात्री निर्जन रस्त्यावर असा अनुभव येणं कोणालाही हादरवून सोडणारे होते. शेवटी ससा एका विशिष्ट ठिकाणी जाऊन थांबला. अश्विनीनं गाडी थांबवली आणि हिम्मत करून टॉर्चच्या समोर प्रकाशात पाहिलं तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. ज्या ठिकाणी तो ससा आधी बसला होता तिथून अवघ्या 2 फुटावर रस्ता पूर्णपणे खोदून ठेवलेला होता. तिथं 25 फूट खोल खड्डा होता आणि रात्रीच्या अंधारात तो अजिबात दिसत नव्हता. जर त्या सशानं अश्विनीला अडवलं नसतं किंवा तिचा पाठलाग करून तिला थांबवण्यास भाग पाडलं नसतं तर तिची गाडी थेट त्या खड्ड्यात कोसळली असती. या भीषण अपघातात तिचा जीव जाण्याची दाट शक्यता होती. जेव्हा अश्विनीला हे सत्य समजलं तेव्हा तिनं मागे वळून पाहिले, पण तो ससा तिथं नव्हता. तो अचानक गायब झाला होता. अश्विनीचा जीव वाचवण्यासाठी निसर्गानं किंवा एखाद्या दैवी शक्तीनं सशाचं रूप घेतलं होतं, असंच या घटनेवरून वाटते. सकाळी मिळालेले संकेत, ऑफिसमधील भास आणि रात्री सशानं केलेला पाठलाग हा केवळ योगायोग नव्हता. आजही ही घटना ऐकणाऱ्यांच्या मनात एकच प्रश्न उभा राहते की तो खरंच ससा होता की अश्विनीचं रक्षण करण्यासाठी आलेला एखादा देवदूत. ही घटना आज संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरली आहे.